चला विनंती आहे 4 षटकं 20 मिनिटं टायमर ऑन आहे मॅच ऑन होईल. आज ग्रुप ए च्या लढती आपण जरूर पाहणार आहोत आणि ग्रुप ए चे चांगले संघ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय फणस डोंगरी संघाने निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण बॅटिंग करेल संघ रिदांश 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. आघाडीची जोडी सरकले. ओपनिंग पेर 5 षटकांचा सामना. पाहायचे किती धावांचं टार्गेट सेट करेन. संपूर्ण ग्रामस्थांना विनंती करेन आमचे सर्व आयोजक असतील आपण स्टेजवर आसन ग्रहण करावं. मॅच ऑन होईल. फणस डोंगरी विरुद्ध नांदगाव. चांगली फाईट. 2 बलाढ्य संघामध्ये होणारी लढाई असं म्हटलं जातं. 2 अतिशय गुणवत्ता असलेल्या संघामध्ये होणारी लढाई. ज्या नांदगावनं अगदी 2 रात्रीपूर्वी कानपोलीची नाईट स्पर्धा गाजवली. भल्या भल्या दादा संघांना पराभूत केलं. वाकलनला माघारी पाठवलं आणि रायगड क्रिकेट टेनिस जगतामध्ये एक इतिहास रचला का आम्ही कोणत्याही बलाढ्य संघाविरुद्ध 2 हात करू शकतो. आणि एका बाजूला तेवढा नामांकित टीम फणस डोंगरी. चला राजेश पवार या स्टेजवर या, तुमचं स्वागत आहे. मॅच ऑन. 2 बॉल आपण पहिल्या चेंडूचं स्वागत करतोय. गोलंदाजी करताना हर्षल पाटील. स्ट्रायकर एंडला मनीष खुटले. ओ डेंजर मॅन आहे. मनीष म्हटला तर तो आक्रमकतेसाठी ओळखला जातो फणस डोंगरी. कारण जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतो तेव्हा आक्रमकतेनं मैदान गाजवतो. मनीषनं 2 चेंडूचा सामना केला. संकट बघत नॉन स्ट्रायकर एंडला बॅटनं थोडा स्लो होता चेंडू. फटका. यष्टीरक्षक मात्र थोडी गडबड करतो आणि बघा इथे संधी होती. तणावाचं वातावरण. छोटीशी चूक मॅच मध्ये काय करू शकतं आणि याचा प्रत्यय आपण पाहिला आणि तिथे आपण जरूर पाहिलं हर्षलची गोलंदाजी. एक डॉट आला. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त. बॅटिंग करताना टीम रिदांश युवा स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध भूमी 11 फणस डोंगरी. मनीष खुटलेनं 2 चेंडूचा सामना केला. संकेत भगतनं 2 आतापर्यंत. हर्षलनं मात्र थांबवलंय. पॉवर प्लेमध्ये हर्षलनं काही करून दिलं नाही. पॉवर प्ले म्हटलं तर आक्रमकता आणि तिथे अक्षरशः आक्रमकतेला शांत बसवलं हर्षल पाटील. फटका बनवला ऑन साईडला. थोडा लेट केले. डीप कडे आला हा षटकार. 6 धावा. हा फटका पाहिला. पूल शॉट होता. मनगटामध्ये प्रचंड ताकद होती. बघा सहज ठोकला. आपल्या नैसर्गिक खेळाला त्यांनी प्राधान्य दिलं. गुड स्ट्रोक वन्स अगेन हर्षल पाटील. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. गुड फिल्डिंग. इनसाइड सर्कलला क्षेत्ररक्षक आपण पाहिलं भूमी 11 फणस डोंगरी. हा सुद्धा एक नामांकित संघ आहे. फणस डोंगरीला सुद्धा रायगडच्या ग्रामीण लॉट्समध्ये खेळताना पाहतो. पंचांच्या काही इशारा येतात तिथे. असं तेव्हा मॅचेस वेळेवर का सुरू होत नाही ती चर्चा सुरू होती. संतोष पाटील असतील, आमचे सतीश दादा असतील, बच्चू पवार असतील, त्यांनी ती चर्चा केली का जेव्हा मोठे संघ होतात तेव्हा स्टार्टला लेट का होतो. याच्या मागचं कारण सुद्धा बऱ्याच जणांना माहिती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धाफलकावती 10. काही ग्रामस्थ उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करा. ओव्हर नंबर 2 बंटी करत हर्षलनं धावा दिल्या 10. बॅटिंग करताना मनीष आणि संकेत भगत. धावसंख्या टोटल 10. बॅटिंग करताना रिदांश अँड युवा स्पोर्ट्स नांदगाव. दोन्ही संघ तेवढ्याच फॉर्ममध्ये आहेत. दोन्ही संघ आपण पाहतोय प्रचंड क्षमता दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये. बंटी करत ओव्हर नंबर 2. हो थोडी गती कमी केली. बंटीला आपण जरूर पाहिलं. भूमी 11 फणस डोंगरी एका बाजूला नांदगाव आहे. दोन्ही सलामीवीर मैदानावर सेट झालेत. आता एका बाजूला मनीष खुटलेनं 2 चेंडूचा सामना केला. संकेतच्या बॅटमधून एक षटकार पाहिला. संकेतनं आतापर्यंत 5 चेंडूचा सामना केला त्यामध्ये एक षटकार. ओ लाईन ओळखली. बघा सुंदर गोलंदाजी होती. कोणत्याही संधी निर्माण करून देत नाही. आणि जर तुमच्याकडे रिलीज ऑफ डिलिव्हरी चांगली असेल, चेंडू फेकण्याची
तुमची तीव्रता चांगली असेल तर तुम्ही फलंदाजाला थांबवू शकता आणि तेच दाखवलं बंटीच्या या गोलंदाजीवर इथे कुठलीही संधी मिळत नाही संकेतला आणि इथे चर्चा होईल दोघांमध्ये धावसंख्या टोटल 11 धावा आहेत. मनीषनं 2 चेंडूचा सामना केला 6 मध्ये 10 वर खेळतो संकेत. रिदांश अँड युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाची धावसंख्या बिनबाद 11. हा फटका बनवला बॅटच्या मधोमध लॉंग ऑन कडे फिल्डर आहे तिथे चुकी होणार नाही. विकेटच्या शोधात होते आणि हा पकडला जेल रुपेश. सागर किती सुंदर संगीत ऐकायला मिळतं बघा. मुजरा मानाचा माझा खऱ्या अर्थाने राजेश छत्रपती शिवाजी महाराज आपण पाहतो खऱ्या अर्थाने मित्रांनो. आणि सागर आज बघा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. आज मराठी भाषिक गौरव दिन आहे. चला सागर मराठी भाषिक गौरव दिन. नक्कीच आज मराठी भाषा दिवस सुद्धा आणि भगोमय वातावरण आमदार चषकाची स्पर्धा. 2 बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट क्रमांक 3 वर आलाय. प्रतीक खुद्दार संघाचा प्रमुख खेळाडू आणि जेव्हा जबाबदारी तुमच्यावर येते तेव्हा तो खेळ करावा लागतो. आता मनीष काही करू शकला नाही. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तो थोडासा दबाव असतो आणि त्या प्रेशरला थोडा रिलीफ करावा लागेल. धावसंख्या टोटल 11. 5 षटकांचा पूर्वार्ध आहे. बंटी घरत सावध फटका खेळला प्रतीकनं कार्पेटच्या माध्यमातून डीपकडे फिल्डर आहेत. कदाचित वेगळा चंग बांधला असेल कारण भूमी 11 फणस डोंगरी आज सुद्धा तेवढा चांगला संघ आहे. 5 षटक आहेत. माइंडसेट टार्गेट आहेत. कदाचित वेट अँड वॉच प्रतीक्षा करायची असेल आणि त्या प्रयत्नामध्ये आता संकेत तयारी दाखवेल. स्ट्रायकरेनला तो उभा आहे. मात्र बंटीचं कौतुक करूया आतापर्यंत 4 चेंडूमध्ये काहीच करून दिलं नाही. गुड बॉलिंग. लाईन ओळखली जाऊन दिलं ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. धावफलक टोटल पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 13 या धावसंख्येवर 13 रन्स. GTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक चाहता वर्ग सुद्धा आमदार चषक बेलवलीची ही नाईट स्पर्धा पाहतो त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. बंटी घरत वन्स अगेन आतापर्यंत बंटीनं धावा दिल्या 3. लाईन ओळखलं रिव्हर्स अटेम्प्ट लाईन भरकटली. आता गोलंदाज बंटी ज्यानं आतापर्यंत 2 चेंडू अवांतर एष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चर्चा तिथे जरूर होईल. यस रिव्ह्यू आपण चेक करूया. फेअर अँड फेअरची चर्चा तिथे होईल. बॉलिंग टीम भूमी 11 फणस डोंगरी विरुद्ध रिदांश 11 युवा स्पोर्ट्स नांदगाव. चांगला टार्गेट त्यांना सेट करायचे. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. बघा व्हाईट लाईनवरून चेक करतो. रिव्हर्स अटेम्प्ट फुटवर्क होतं आणि यस डिसिजन व्हाईट बॉल. अगदी क्लिअरली स्पष्ट झालं. चेंडू पडल्यानंतर तो स्विंग झाला आणि स्पष्ट दिसला. GTCचे आमचे कॅमेरामॅन गुड टीमवर्क. नेक्स्ट बॉल बंटी घरत. पायावरचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न निघालेत. रिस्की रन धोका असता मात्र सुरक्षित. क्रिकेटमध्ये छोटे छोटे क्षण खूप महत्त्वाचे असतात. मैदानावरची भागीदारी सूर्य दोन्ही फलंदाज संघासाठी महत्त्वाचं. इथे त्यांचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्त्वाचं. मात्र काही का होईना दबाव निर्माण केलाय तो भूमी 11 फणस डोंगरी या संघानं. हर्षल पाटीलनं दिलेलं 10 धावा. बंटी घरत 1 षटकाराचा अपवाद वगळता नांदगावला विचार करायला भाग पडले. नेक्स्ट बॉल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न फटका फसला बॅक स्लिपला. ही बिग विकेट. व्हेरी गुड कॅच. प्रतीक खुद्दार इम्पॉर्टंट विकेट. आणखीन एक धक्का. धावा असताना धावफलकावरती टोटल 14.
आपल्या संस्कृतीमध्ये सायंकाळ झाली तर दीप प्रज्वलनाला आपण महत्त्व देतो आणि दिव्या दिव्या दीपककार असं म्हटलं जातं, शुभं करोति कल्याणम. आणि आज तो मराठी भाषा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा केला आहे आणि आज आपण सर्वांना शुभेच्छा देऊया. मॅचकडे वळते. 2 षटकानंतर एकूण धावा संघ मागे पडलाय, थोडासा ढेप पाडलाय. इथून आगेकूच होणं, चांगली धावसंख्या सेट करणं आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगला रतीब उभा करत असताना चांगल्या धावा येणं आता महत्त्वाचे. रिदांश अँड युवा स्पोर्ट्स नांदगाव संघाला गोलंदाज झालाय क्रमांक 3 वर भूमी 11 फणस डोंगरीकडून दीप बीसे. बॅटिंग करताना आता जबाबदारी संकेत बघत मनीष फडके. लाईन भरकटताना हा व्हाईट बॉल. डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा महागुरुत परशुराम पाटील सर आमच्या संवेदित कांचन पालकर असतील GTC. डे नाईट क्रिकेट खेळला जातो आणि काही अंशी का होईना तो खेळाडूंवर तो थोडासा थकवा आम्हाला जाणवतो. रात्री नाईट खेळणं, जागरण, दिवसा काही जबाबदाऱ्या असतात आणि कधी कधी ही परीक्षा असते खेळाडूंसाठी. मात्र गावचा हा जोश असतो, तो जल्लोष असतो, तो त्यांना इतपत घेऊन येतो. दीप बीसे वन्स अगेन. आक्रमणाचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही. इनसाइड सर्कल, आणखीन एक धोका. बॅटिंग लाईनअप मध्ये फारसा इथे खेळ होत नाही आणि आता मात्र थांबवले पूर्णपणे भूमी 11 फणस डोंगरी संघानं. बॅटिंग टीम नांदगाव. एकूण धावा दाफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळते 16, मात्र गडी बाद झाले 3. देशा आणि महाराष्ट्राचे गीत होतं. महागुरु असं म्हटलं जातं, तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, इंग्लंडमध्ये जा, फ्रान्समध्ये जा, जपानमध्ये जा, चीनमध्ये जा, पाकिस्तानामध्ये जा, तिथला देश इतिहास ऐका आणि मला सांगा. एखादा महापुरुष त्या महापुरुषाचं गुणगान गात असताना त्याच्या आईचा, वडिलांचा, कुळाचा उद्धार केला जातो. तोच महापुरुष महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला आणि त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. सुंदर गीतांची मेजवानी आमचे DJ ऑपरेटर. मनाला प्रसन्न प्रफुल्लित करणारं हे संगीत. नेक्स्ट बॉल. दबाव परिस्थिती निर्माण केले, फटके येत नाही. नांदगावला अक्षरशः स्ट्रगल करावा लागतो. एक षटकाराचा अपवाद सोडला आणि आतापर्यंत बॅटिंग लाईनअपमध्ये मनीष खुटले, संकेत भगत, प्रतीक खुद्दार, मनीष फडके, मयूर फडके. वेळ अजूनही गेली नाही. पूर्वार्धे 5 षटके. एखाद्या षटकामध्ये तोडफोड झाली तरी धावसंख्येचा आलेख हा पुढे वाढत जाईल आणि त्यासाठी फलंदाज प्रयत्न जरूर करतील. 17 वर 3 गडी बाद. गोलंदाजी भेदक होते. टिकट मारा. भूमी 11 फणस डोंगरी अक्षरशः बांधून ठेवले. गुड बॉलिंग. गोलंदाज सुद्धा फास्ट क्रिकेटमध्ये काय काय करू शकतात दाखवून देत असताना भूमी 11 फणस डोंगरी. गुड बॉलिंग. चर्चा होईल. दबाव वाढला मनीष आणि मयूरवर. धावा दाफलकावरती टोटल 17, गडी बाद झाले 3. पंचांचा इशारा आला. वेस्ट हाईट्स पुन्हा चेक करूया. टेक्निकल टीम. चला फलंदाजाने इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. मीती 11 मोहो क्रिकेट संघ शेवटचा पुकार आहे. जय आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली ते उपस्थित आहे. संघनायक मीती 11 मोह या शेवटचा पुकार. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली बघा सूचना आलेत. चला नागोरी लस्सी तुमचे स्वागत आहे. बघा लस्सी खऱ्या अर्थाने हा व्यवसाय करत असताना त्यांची सुकन्या परदेशामध्ये शिक्षण घेतो. बघा म्हणजे किती त्यांची प्रगती झाली. नागोरी दादा अभिनंदन, स्वागत आहे तुमचं. यस, फेअर अँड फेअरची चर्चा, फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन. लक्ष उद्या मॅचकडे. ओव्हर नंबर 3. धावा झाल्या दाफलकावरती टोटल 17, गडी बाद झाले 3. रिदांश युवा स्पोर्ट्स नांदगाव. नेक्स्ट बॉल. फटका खेळला. स्टेडी पॉवरफुल. इथून गतिमान अवस्था आता प्राप्त करावी लागेल. आला हा षटकार.
सुंदर मैदान आहे, आउटफील्ड तेवढं सुंदर आहे आणि आपण पाहतो आता प्रकाश उजेड सुद्धा टॉवर लाईट क्लिअरली क्लायमेट आज दिसतोय. धावसंख्या टोटल संघ पोहोचलाय, संघाची धावसंख्या 23, 86चा उच्चांक या मैदानावर यावर्षी आमदार चषकामध्ये. आता सामना आपण पाहतोय भूमी 11 फणस डोंगरी आणि रिदांश युवा स्पोर्ट्स नांदगाव. मॅच ऑन आहे, धावा 23, गडी बाद झाले 3, षटक क्रमांक 30. बॅटिंग करताना मनीषला लढावं लागेल. 2 चेंडूमध्ये 1 षटकार आलाय. पुन्हा एकदा दीपचा सामना करेन. पुन्हा एकदा तिकडे जरूर प्रयत्न चांगले झाले. डीप स्क्वेअर ले करून निघालाय, धाव सोडण्याची तयारी, धोका होईल का नाही सुरक्षित. गुड रनिंग मनीष आणि मयूर. ही चपळाई त्यांच्याकडे 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. टोटल संघ पोहोचलाय. एखादी चांगली भागीदारी सुद्धा सेट होऊन आपण पुढे जाऊ शकतो. कदाचित मयूरनं हाच मॅसेज दिला असेल, संयमानं शांत हुशारीच्या खेळामध्ये कधी कधी तुम्हाला शांतपणे फटकेबाजी सुद्धा संयमानं सुद्धा चांगला खेळ होतो आणि कदाचित या भागीदारीला तेच करायचं असेल. मात्र दीपनं केलेला कमबॅक, त्यांनी केलेली विकेट, दबदबा सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी निर्माण केला. हर्षलच्या षटकामध्ये 10 धावा. बंटीचं सक्सेसिव्ह ओव्हर ट्राय होईल, पंचांकडे अपील झाली, पंचांनी कळवलं बॅट स्वरूपानं धाव मिळेल. अगदी क्लिअरली नजर होती, सिंगल मिळेल. 5 षटकांचा पूर्वार्ध इनिंग ब्रेकमधील टॉस. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या जेव्हा गोलंदाजी केली हर्षलनं. सेकंड ओव्हर मध्ये आपण लेखाजोखा पाहिला, बंटीनं धावा दिल्या 5. गुड बॉलिंग, बंटीनं कव्हर केलं. मात्र त्यानंतर आपण पाहतो दीप भिसेनं आपल्या षटकामध्ये एकूण धावा दिल्या 11. 3 षटकानंतर धाव फलक 26. लाभ एवढ्या जगतात माये मराठी. क्या बात आहे, खूप सुंदर. बच्चू पवार यांनी सांगितलं वरचा ताण महागुरूंनी, तो वरच्या लेवलचा स्वर वरचा होता आणि तो त्यांना खूप आवडला. कारण महागुरीने आत्ताच काही वेळापूर्वी नागोरी यांचा गुळाचा चहा प्यायला. तो ऑर्गॅनिक चहा प्यायल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळते. आणि नागोरींचा महागुरू एक वैशिष्ट्य सुद्धा आहे, त्यांनी 50,000 लोकांना आतापर्यंत शुगर मुक्त केलेत आणि त्यांचे समाजकार्याचं कौतुक करूया. यस, मॅचकडे वळतोय, जरूर आम्ही माहिती देऊ. इथे सामन्यामध्ये धावा होणं खूप महत्वाचं आहे. या जोडीला मैदानावर सेट व्हावं लागेल. बंटी आल्या, बंटी घरातनं धावा दिल्या होत्या 5, त्याला पुन्हा निमंत्रण दिलं, जबाबदारी त्यांनी घेतली. 2 चेंडू डॉट. चला, संदीप मस्करा जागृती स्पोर्ट्स यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे समेत प्रतीक बाबा सांगडे, रवींद्र पवार बेलवली आणि प्रदीप चोरगे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हॅलो चेक. चला, अतिशय दमदार करिअर त्याने बघा सामना. सागर या दोन्ही क्रिकेट संघाचा जर विचार केला, एका बाजूला फणस डोंगरी क्रिकेट संघ, भूमी 11 क्रिकेट संघ फणस डोंगरी, तर एका बाजूला आपण पाहतो रिद्धांश 11 युवा स्पोर्ट नांदगाव. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस, दोन्ही संघ बलवान आहेत. ऑन साईडला प्रहार केले, डीप कडे फिल्डर आहे, तिथे प्रयत्न होईल. धावा येणं आता नांदगावला महत्वाचं. काय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. भूमी 11 फणस डोंगरीनं खुश केलं कारण गोलंदाजी त्यांची चांगली झाली. मात्र अजूनही काम करावं लागेल मनीषला, जो 7 मध्ये 10 वर खेळतोय. मयूर आहेत, 2 सख्या बंधूंना आपण खेळताना पाहतो बऱ्याच वेळा. मग आंतरराष्ट्रीय असो ग्रामीण क्रिकेट असो, 2 सख्या बंधूंची दहशत पाहिली. आता गावासाठी खेळायचे. लाईन ओळखलं, थोडा दबाव आहे. बंटी प्रमुख गोलंदाज आहे, त्याला तगडा अनुभव आहे. टाकून देत असताना अक्षरशः थांबवलंय. रिदांश नावानं आज खेळणारा नांदगाव संघ धावा दाफलकावरती टोटल
29. ओव्हर नंबर 4, 5 षटकांचा पूर्वार्ध. मनीषकडून अपेक्षा 7 मध्ये 10 वर खेळतो. नेक्स्ट बॉल केला आक्रमण, फटका फसला, लेट झाला, सुरक्षित असेल, एक निघालाय तितक्या वेगानं मयूरने तयारी दाखवली, धोका होईल का? नाही. गुड रनिंग. मनीष आणि मयूरला माहिती आता इथे संधी सोडायची नाही. खराब चेंडूची प्रतीक्षा करायची. कमीत कमीत माइंडसेट टार्गेट असेल 50-55 वर जाऊ शकता. आणि नांदगाव संघाची खासियत आहे, जर तो संघ 55-60 पर्यंत एकदा का सेट झाला तर या संघाकडे गोलंदाजी आणि समोर विध्वंसकारी बॅटिंग लाईन. भूमी 11 फणस डोंगरी. व्हाईट बॉल, थोडा दबाव सुद्धा आहे. सुंदर विकेट. 86 धावांचा उच्चांक या मैदानावर पाहिला. नीचांक काल चिखलेच्या सूरज पाटील यांचं मैदानावर पाहिलं. चेंडू जास्त स्विंग होत होते. आणि आज आपण पाहतोय ए ग्रुपचे संघ इथे खेळणार आहेत. बंटी करत ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झाला नाही. मोठा फटका खेळण्याची तयारी जरूर होती. 5 षटकांचा पूर्वार्ध आतापर्यंत. एकूण धावा 4 षटकानंतर टोटल 33 रन्स. मनीष फडके आक्रमण चढवलं, हल्ला आणि दाखवून दिलं मनगटातील ताकद. लॉंग ऑन कडे आला हा तडाखा. राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज यांचं गौरवशाली संगीत आपल्याला खऱ्या अर्थाने ऐकायला मिळालं. माऊलींचं आगमन आणि त्यांच्या समवेत बघा आपले व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार मच्छिंद्र पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मच्छिंद्र पाटील तुमचंही स्वागत आहे. 5वा षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आपण मनीचा षटकार पाहिला, पुढ्यामध्ये ठेवला, फुटवर चांगलं होतं, मनगटामध्ये ताकद होती. वॉट अ टायमिंग, गुड स्ट्रोक. मनीष 10 मध्ये 19 तो खेळतोय. धावा फलकावरती टोटल 40. चेंडू शिल्लक 5. 10 मध्ये 19 वर मनीष मयूर त्याला साथ देतो. गोलंदाज कुणाल. ओ लाईन ओळखलं, थोडा दबाव आहे. सी द प्रेशर. थोडा दबाव असेल कारण समोरचे जे फलंदाज आहेत ते तोडफोडीसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या समोर आता लास्ट ओव्हर फेकणं. 4 गोलंदाजानं जी कामगिरी केली, हर्षलनं 10 धावा, बंटीनं 5, दीप बिसेनं 11, 7 धावा दिल्या बंटी घरतनं. कुणालकडे आता ती जबाबदारी. भूमी 11 फणस डोंगरी संघासाठी.
आक्रमणाचा प्रयत्न, गती कमी केली, आता रिलीज खूप चांगल्या पद्धतीनं केला. जसा चेंडू डिलिव्हर झाला बघा त्या प्रयत्नामध्ये होता मनीष, कनेक्ट झाला नाही. डॉट बॉल, चेंडू शिल्लक 4 आणि धावा धावफलकावरती टोटल आपण पाहू शकाल. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा अंपायर सिग्नल, नो बॉल. संधी होती, फायदा उठवता आला नाही. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं या अंपायर सिग्नल, नो बॉल, फ्री हिट. थोडासा प्रयोग करते गोलंदाज, त्यामध्ये त्याला यश मिळत नाही. कुणालचे आतापर्यंत 3 वाईट बॉल, 1 नो बॉल. गोलंदाज थोडा महागडा ठरले. 10 धावा त्यांनी फक्त 1 चेंडूमध्ये खर्च केलेत आणि संघाची धावसंख्या आपण जरूर पाहतो टोटल. नेक्स्ट, पुन्हा एकदा आक्रमणाचा प्रयत्न, लॉंग ऑफ कडे नाही अडू शकला, अडथळा आलाय आणि आता थोडासा आनंद नांदगावकडे आला हा चौकार. संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शेवटचा पुकार. धावसंख्या धावफलकावर 46. रिदांश, युवा स्पोर्ट्स नांदगाव. नेक्स्ट बॉल, कुणाल. ओळखली, लाईन रीड केली, गोलंदाज महागडा, वाईट बॉल. धावा धावफलकावरती टोटल. एकूण धावसंख्या 47 ऑन बोर्ड. आता संघ थोडा मागे होता, तो सुस्थितीमध्ये आलाय. अजूनही वेळ गेली नाही. मनीषला माहिती 13 मध्ये 23 वर तो खेळतो. चेंडू शिल्लक 3, धावा 46. फटका बनवला, सरळ खेचलाय, डीप कडे. दिस इज अ बिग शॉट आणि षटकार. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. मनीष फडक्या. तर बघा इथे बाबुराव शेठ पाटील नांदगाव आल्यानंतर फलंदाजाने षटकाराने त्या फलंदाजाने स्वागत केले त्यांचं. 53 धावा. आणखीन एक तडाखा, मात्र फिल्डर आहे तिथे नाही. कठीण का बॅटिंग केली, अंत बला तो सब बला आणि मनीचा तडाखा. षटक, तब्बल षटकार आले, 3 चौकार आला 1 आणि हे लांब लचक षटक. धावफलकावर धावा तब्बल 59. का बॅटिंग केली, संकट ओढावलं असं म्हटलं जातं. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात. संकटांना मुळीच भिवू नका, त्यांच्याशी 2 हात करा आणि एकटा नडला एक पात्री अभिनय. 15 मध्ये 35, धावा 59. खोदून काढला हा चेंडू, जरूर डीप कडे. संघ सुस्थितीमध्ये निघाला तितक्या वेगानं. गुड रनिंग, ओ नाही, रन आउट. मात्र काय खेळला, तब्बल 36 धावा. चला टॉस. तर बघा टॉस साठी नियम आहे, जर कॅप्टन जर आले नाही इनिंग ब्रेक मध्ये किंवा चेंडू पडण्याच्या अगोदर, तर बेलवली संघाला टॉस विन डिक्लेअर करणार आहोत आणि हा रोजचा नियम आहे आणि आम्ही तो कंटिन्यू करतो. का बॅटिंग केली मनीषनं, एकटा नडला आणि दाखवून दिलं संघ अडचणीमध्ये असताना. कुणाल महागडा ठरला आणि कुणालची गोलंदाजी ही संघासाठी डोकेदुखी राहिली. भूमी 11 फणस डोंगरी सुरुवातीच्या 4 गोलंदाजाने जी मेहनत केली त्यावर पाणी फिरवलं. म्हणजे जो खेळला मनीष अप्रतिम खेळला, टार्गेट सेट केलं. तर काही पाहुणे इथे बाकेत महागुरूंकडे वळतो. विनिंग टार्गेट विजयासाठी 61. धन्यवाद. थँक्स सागर मांडवकर. इथे संदीप मस्कर जागृती स्पोर्ट्सचे सर्व आहेत, त्यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नाणेफेक केली जाईल. मो क्रिकेट संघ अमित भोपी
एक आदर्श क्रिकेटर सांगडे. चला मोहो संघासाठी शेवटचा पुकार सन्मान्य बाबूराव शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. मच्छिंद्रदादा पाटील यांना पाहतो. आमचे सतीदादा पाटील यांचे खास ते परम मित्र आहेत. मच्छिंद्र पाटील दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा, त्याचं नाव आहे मच्छिंद्र पाटील. चला तत्पूर्वी मान्यवरांचा आपण सन्मान करू. सतीदादा या आपण. नक्कीच महागुरु नागोरी आमचे प्रसिद्ध उद्योजक आमच्याकडे जॉईंट आहेत. 50,000 पेक्षा जास्त शुगर पेशंटला त्यांनी बरं केलं आणि आपल्या कवितेतून आता ते सर्वांचा आभार मानणार आहेत. धन्यवाद. चला इथे सतीदादा पाटील या आपल्या शुभ हस्ते बाबूराव शेठ पाटील नांदगाव यांचा सन्मान इथे केला जाईल. बाबूराव शेठ नागोरी. एक मिनिट सर. गावदेवी क्रिकेट संघ थांबा एक सन्मान होऊन द्या. सन्मानित सतीदादा पाटील आई गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषकाचे दमदार ऑर्गनायझर बाबूराव शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर कल्पेश बाबूराव पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नांदगाव. कल्पेश या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहेत बघा या कल्पेश. चला संगणक किती आलेले आहेत. मीही का इलेवन प्रवीण शेठ म्हात्रे मो आमचे परम मित्र नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर. चला बाबूराव शेठ या आपल्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होईल. अजय पाटील या दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. पाहुण्यांना आज सन्मान कोण. चला अतिथी देवो भव मोह संघाला खऱ्या अर्थाने मीही का इलेवन श्री गणेश मोह. बघा हेडसाठी फुकात दिला. आता बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेक हेड. नाणेफेकीचा कौल मोह क्रिकेट संघाचे मी का प्रवीण शेठ म्हात्रे भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व त्यांनी पुरस्कृत केलेले संघ संगणक नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करू. शतरक्षक करणं निर्णय तुम्ही का पसंत केलं. काय सध्या आमचा पंपकाचा बॅट फॉर्म आहे. बघू आता कसं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 सतीदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आमदार चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आता तुमच्या गावामध्ये सुद्धा प्रवीणदादा म्हात्रे यांच्या विचारधारेतून आमदार चषक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. मात्र या स्पर्धेबद्दल आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल निश्चित स्वरूपात. स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि मेन म्हणजे सतीशदांचा मी धन्यवाद करतो. आम्ही ते खेळायला संधी दिली आणि आम्ही चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. चला 5वा दिवसाचा मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा. नाणेफेक जिंकली मी काय इलेवन मो शतरक्षकांना पसंत केलेला आहे रोहितने आणि फलंदाजीसाठी यजमान संघाला आमंत्रित केलेलं आहे. चला या आमचे बघा नागोरी दादा. महागुरु खरोखर तुमचे आभार मानतो. कारण मी अत्यंत छोटा माणूस आहे. तुमच्या कृपेमुळे तुमच्या आशीर्वादामुळे आज उंच शिखरावरती माझ्या मुलीने भरारी घेतली. ते तुमच्या सर्व पब्लिकचे आशीर्वाद खरोखर. अथांग सागर काय कामाचा छोटाचा जरा भागवतो तहान. महागुरु खरोखर आहेत आपण महान. त्याचा नागोरीचा कोटी कोटी सलाम. नीम का पत्ता चंदन से कम नहीं. नीम का पत्ता चंदन से कम नहीं. सतीश पाटील साहेब किसी से कम नहीं क्यों इसमें दम है इसीलिए कम नहीं. मला एवढे बोलून मी छोटे झालं. जय चला हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप खूप आपले आभार नागोरी दादा. चला यापूर्वी नाणेफेक संपन्न झाली. मी काय इलेवन मो आमचे प्रवीण शेठ म्हात्रे दमदार नेतृत्व मोगावचे त्यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने नाणेफेक जिंकली. रोहितने आणि प्रथमतः शतरक्षकांना पसंत केलेला आहे. फलंदाजीसाठी यजमान संघ गावदेवी बेलवली क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. चला पुन्हा एकदा बोलूया. सागर मांडवकर जोडलेले आहेत आणि त्यांच्या समवेत आमचे परशुराम पाटील सरांकडे आता बोलूया. गणपती बाप्पा मोरया. राजभाषा मराठी दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. पहिल्या पारीत 60 धावा जमवल्यात. 61 धावांचं आव्हान घेतलंय. पहिला चेंडू तेच तर्रार चेंडू हाताळला. पहिला निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाजी करत असताना नांदगाव संघानं प्रथम फलंदाजी करत असताना
16 चेंडूचा सामना करत 36 धावांची खेळी साकारली मयूरनं. मनीषने 36 धावा जमवल्या. मयूरचा दुसरा चेंडू षटकातील. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, लाईन आणि लेंथचं जबरदस्त प्रदर्शन. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. पहिले 2 निर्धाव चेंडू आलेत. 61 धावांचं आव्हान असणार आहे. 30 चेंडूमध्ये 61 धावा. तिसरा चेंडू षटकातील. चेंडू कट केला होता. यष्टीरक्षकाकडून चूक झाली. मात्र पहिली धाव चौथ्या चेंडूवर येते. खातं उघडलं जात आहे फणस डोंगरी संघाचं. ओमकार सलग 3 निर्धाव खेळला. चौथ्या चेंडूवर त्यांनी खातं उघडलं. आता बंटी घरात पहिल्यांदा स्ट्राईकवर असणार आहे. षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 61 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या संघाच्या धावफलकावर धावा 4 चेंडूनंतर फक्त 1. अजूनही 60 धावांची आवश्यकता असणार आहे. षटकातील 5वा चेंडू. अप्रतिम नो लुक शॉट बघायला मिळाला. चेंडू पिक केला आणि भिरकावून दिला. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. नॉन स्ट्राईक. आमदार चषक ठेवलाई बेवलीच्या या मैदानावर. आमदार चषक ठेवलाई बेलवलीच्या या मैदानावर. आयोजक सतीश पाटील दादा हाय तो किंग मेकर. आयोजक सतीश दादा पाटील हाय तो किंग मेकर. बेलवली गावचा सतीश पाटील हाय तो किंग मेकर. बेलवली गावचा सतीश. बघा बेलवली गावचा सतीश पाटील हाय तो किंग मेकर. त्याचं कारण आहे गावदेवी बेलवली क्रिकेट संघ आला संघासाठी कित्येक वर्षे पॅकरची भूमिका आणि त्याचबरोबर एखाद्याला कधी रात्री अपरात्री मदतीसाठी सक्षम असणारे व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच आज बेलवली गावामध्ये तरुण वर्गामध्ये सतीशदादा पाटील यांच्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते की आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या जीवाभावाचा माणूस. नाव आहे एकच वादा आमचा सतीश दादा. 100% खरं आहे महागुरु. याच दरम्यान यशवंतजी पाटील, बाळा पाटील या नावाने प्रचलित असणारे यांचं आगमन होत आहे. एक निष्ठावंत कार्यकर्ते. शेवट गोड झाला तर सारं गोड असतं. षटकाची सुरुवात आपल्या विरोधात गेली असली तरी बंटीने मात्र खणखणीत 2 षटकार लगावले. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. एकच धाव मिळते. फ्लंबल झालं होतं तिथं. मात्र तू मै एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालं. महाग पडलं असतं कदाचित हे. धावफलकावर धावा लागतात 15. 61 धावांचं आव्हान आहे. प्रथम फलंदाजी करताना नांदगाव संघानं धावा जमवल्या होत्या 60. 12.0. सर मीट 11 मोचे नेहमी सातत्याने पॅकेट्स असणारे सन्मान्य नशीबशेठ भोईर कोहली यांचं आगमन झालेलं आहे. नशीबशेठ भोईर कोहली कोपर दादा या व्यासपीठावर सतीशदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही इथे इन्व्हाइट करतो. आपलं स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा टाकलेला चेंडू समजदारीचा क्रिकेट. टॅप केलं. 1 धाव घेतली. स्ट्राईक चेंज केली. धावफलक जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवर. 61 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला संघ आता आपल्या धावसंख्येला आकार देऊ लागलाय. सलग आलेले 2 षटकार बंटीच्या बॅटमधून. 2 चेंडूंचा सामना करत बंटी 12 या धावसंख्येवर खेळतोय. ओमकार सुरुवातीला चाच पडत होता. आता मात्र समजदारीचं क्रिकेट स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. 6 चेंडूमध्ये 4 धावा
ओमकारच्या नावावर आहेत. 1.2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 16. गोलंदाजी मार्कवर मनीष. सुरेख चांगला चेंडू आपल्याला इथं पाहायला मिळाला. चेंडूवर बोट फिरवली आणि बोटांबरोबर चेंडूनेही थोडीशी गिरकी घेतली आणि फलंदाजाला चकवत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 3च धावा मोजलेत गोलंदाज मनीषनं. षटकातील 4था चेंडू घेऊन पनवेल एंड कडून मनीष. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. फाईन लेग क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झाला आणि आला चौकार आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धाव. मैदान राहिलेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर लागल्यात. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. चांगला एफर्ट्स होता. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र झेल होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 वर. धावफलकावर धावा लागल्यात 21. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. 61 धावांचा आव्हान, म्हणजे इथून पुढे 40 धावांची आवश्यकता असणार आहे. 19 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. नांदगाव संघाची फलंदाजीची सुरुवात ही चाचपडत झाली होती, मात्र त्यानंतर तडाखेबंद फलंदाजी, शेवटच्या षटकात आलेल्या भरपूर धावा, धावसंख्येने आकार घेतला. शेवटचा चेंडू पिक केला. क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. साधा झेल इथं सुटलाय. झेल भूमीला दान झाला. 1 धाव मिळाली आणि या एका धावेबरोबर 2 षटकांचा खेळ संपला. 11च्या सरासरीनं धावफलकावर धावा लागल्या. बिनबाद 22. बंटी. क्रिकेट संघ, श्री गणेश्वर क्रिकेट संघ, मोहो क्रिकेट संघ ज्यांच्या नावाने खेळणार आहे. मिहिका 11 अर्थात प्रवीण शेठ म्हात्रे, त्यांच्या सौभाग्यवती यापूर्वीच्या टर्ममध्ये वांगणीतर्फे वाजे मोहो ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होण्याचं त्यांना भाग्य लाभलं आणि त्यांच्या सुकन्याच्या नावाने हा संघ खेळणार आहे. ते सन्माननीय प्रवीण शेठ म्हात्रे आपण व्यासपीठावर यावं. गावदेवी क्रिकेट संघ बेलवली यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करतो. आणि मीत 11 आदरणीय नशीबशेठ भोईर कोलीकोपर यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. सतीदादा पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. चला पुन्हा एकदा परशुराम पाटील सर यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद महागुरु. सुजल 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 12.20 ची सरासरी होती, मात्र ती सरासरी राखण्यात जरी यशस्वी ठरला नसला संघ, तर इथून पुढे विजयासाठी 3 षटकामध्ये 13 त्रिक 39 म्हणजे 13ची सरासरी राखावी लागणार आहे. सुजल 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. प्रबळ एंडकडून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा प्रबळगड आणि त्या प्रबळगड एंडकडून हे षटक सुरू होत आहे 3रं. ओमकार असणारा स्ट्राईकवर. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर विकेट. ओमकारच्या पारीचा अंत होतोय. सुजल ठरतोय यशस्वी गोलंदाज.
सतीश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही आमदार चषक स्पर्धा त्याला दत्ता ढवले बघा मोच्या आमदार स्पर्धेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नृत्य केले होते. चला दत्ता ढवले आल्यानंतर बघा फलंदाज शिवकर, फलंदाजाने आणि षटकाराने आपलं स्वागत इथे केलेलं आहे. चेंडूवर विकेट मिळाली आणि दुसऱ्या चेंडूवर आला सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार. धाबाल कबर धाबा लागले 28 आणि दरम्यान दत्ता ढवळे शिवकर यांचं नृत्य आपल्याला पाहायला मिळत आहे. नृत्य म्हणजे आनंदाचं आविष्करण. षटकातील तिसरा चेंडू जोरदार अपील केली होती मात्र पंच लेगबाईचा इशारा करतात. एक धाव येते आणि या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 29 वर. टॉम पवारनं आपलं खातं उघडलं षटकारानं. बंटीने पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली होती, त्यानंतर आला टॉमच्या बॅटमधून षटकार. दुसऱ्या चेंडूवर कमबॅक मिळालं, लेगबाईची एक धाव. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील संपलाय. ज्यांनी 5 चेंडूमध्ये 17 धावा जमवल्यात तो बंटी असणार आहे आता स्ट्राईकवर. एकोणतीस धावा धावफलकावर लागल्यात. इथूनही 32 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 32 धावांची आवश्यकता. अप्रतिम फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न, बरंच ग्राउंड कव्हर करत क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला मात्र थोडंसं फंबल, त्याचा फायदा उचलत फलंदाजांनी एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलं. धावफलक जाऊन पोचला 31 वर आणि इथून अर्धा पल्ला पार झालाय. 30 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू बाकी असणार आहेत 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषक 2026 मध्ये दुसरा सामना होम ग्राउंडवर गावदेवी क्रिकेट संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्यासमोर तितक्याच ताकदीचा आपल्याच परिसरातील मोह संघ. 14 चेंडू 30 धावांची आवश्यकता. बॅटची आउटसाइड एज, गॅप मात्र सापडलं नाही, मात्र एक धाव मिळते. धावफलक जाऊन पोहोचतोय 32 वर. 13 चेंडू 29 धावांची गरज. सामना सुरू झाला तेव्हा 12.20 ची सरासरी होती, आता मात्र सरासरी वाढली आहे. चेंडू बाकी असणार आहेत 13 आणि विजयासाठी इथूनही 29 धावांची गरज. हा निर्णायक चेंडू असणार आहे कंचनबाई. या चेंडूवर येणारा फटका किंवा हा जर निर्धाव आला तर प्रेशर फलंदाजीवर आणि मोठा फटका आला तर प्रेशर गोलंदाजीवर. चेंडू आलाय निर्धाव, प्रेशर असणार आहे आता फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण येणारे चेंडू असतील 12 आणि आवश्यकता असेल ते 29 धावांची. 14.50 ची सरासरी. वर आपण पाहतोय नृत्याविष्कार. आई एकविरीचं गीत आपण ऐकलं आणि त्या गीतासोबत दत्ता ढवळे शिवकर यांचा नृत्याविष्कार आपण पाहिला. हा आनंद आहे, हा जल्लोष आहे, हा आनंदाचा सोहळा आहे. तब्बल 48 संघांना संधी मिळाली. आज आपण 5व्या रजनीमध्ये पोहोचलोय. उद्या असेल महासंग्राम 12 संघांचा सुपर 12.
3 संघ सुपर 6 मध्ये गेलेत. आजही तिसरा संघ आपल्याला सुपर 6 मध्ये जाताना पाहायला मिळेल. आणि 3 सुपर 12च्या मॅचेस. चला, चौथं निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मनीष फडके वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. निर्णायक षटक असणार आहे. 12 चेंडू 29ची आवश्यकता. याच दरम्यान उमेशजी पाटील यांचं आगमन आपल्या सुपुत्रासह होत आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार. क्षेत्ररक्षकाकडून चूक, पोचला होता चेंडूपर्यंत, मात्र शेवटच्या क्षणाला नजर हटली आणि दुर्घटना घडली. एकेरीचं रूपांतर दुहेरीत झालं. या 2 धावांनी समीकरण बदललं. 11 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. मनीष फडकेने पहिल्या चेंडूवर संधी निर्माण करून दिली होती. क्षेत्ररक्षकाने बराच पल्ला पार पाडला होता, मात्र शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर हल्ली आणि झेल सुटला. नुसता झेलच सुटला नाही, दरम्यान 2 धावाही मिळाल्या. 11 चेंडू 27ची आवश्यकता. दोन्ही संघ प्रयत्न करतात, मेहनत करतात. विजयासाठीचे प्रयत्न दोन्ही संघांकडून. संघर्ष चालू आहे. नांदगाव आणि फणस डोंगरी संघाच्या दरम्यान. कोण जाणार पुढच्या फेरीत? मनीष फडके पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. चेंडू बाकी असणार आहेत 11, आवश्यकता असणार आहे 27 धावांची. जबरदस्त लाजवाब चेंडू इथं हाताळला. फलंदाजाला चकवत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. या निर्धाव चेंडूने समीकरण बदललं. 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. चला, ऋतुराज हॉटेलचे मालक राजेश शेठ पाटील यांचं आगमन. चला दादा, स्वागत आहे तुमचं. सर्वांचं स्वागत आहे. वोट टू कॉमेंट्री बॉक्स. आता मात्र चेंडू बॅटवर आलाय. नुसता बॅटवर आला नाही तर उंची बरोबर लांबी पण गाठली आणि 6 धावा आपल्या खात्यात जमा करून 9 चेंडूमध्ये समीकरण आलं 21चं. बंटी या षटकारानं पुन्हा एकदा शिरकाव करतोय फणस डोंगरी संघ. सलग दुसरा जबरदस्त फटकेबाजी. बंटी टायमिंग आपण इथं पाहिलं आणि त्या टायमिंगसाठी बंटीला खुश केलं जात आहे. राजेश बाळाराम पाटील, पहिली बेलवलीतली फॉर्च्युनर ज्यांच्या नावावर आली, त्यांचं आगमन झालं आणि आया हे राजा लोगो रे लोगो हे गीत वाजवलं, त्याबद्दल बंटीला 500 रुपये. आज दुसरी फॉर्च्युनर बेलवलीत आले माजी सरपंच भरतजी पाटील यांची. दरम्यान सलग तिसरा कडक लाजवाब फलंदाजीचं प्रदर्शन. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण. राजू दादा काय स्वागत केलंय फलंदाजानं. 12 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी साकारली आहे. बंटी आक्रमक बनतोय. सामना निसटतोय की काय फणस डोंगरीच्या हातातून असं वाटत असताना समीकरणच बदलवून टाकलेत. या 3 षटकारानं पूर्णपणे शिरकाव केलाय. 7 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून पुढे विजयासाठी फणस डोंगरी संघाला.
शेवटचा निर्णायक चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू मात्र सुरेख, मात्र इथं रेफर केलं जाणार वाईट साठी. आलाय 6 चेंडू 9 धावांची गरज. मी मनापासून या मराठी दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज करूया मराठी दिन साजरा. का माझी भाषा अभिजित आहे. अभिजात दर्जा माझ्या भाषेला का देण्यात आलाय ते आज मराठी समालोचनातून आपल्याला ऐकायला मिळेल. मराठी समालोचनातील दिग्गज आज या मंचावर या आमदार चषकामध्ये सर्व सामने आपणांपर्यंत पोहोचवताना ऐकायला मिळतील. दरम्यान अतिशय रंगत स्थितीत पोहोचलेला सामना. 6 चेंडू 9 धावांची गरज. कालच्या सारखा पाली संघाने केलेला चमत्कार पाहायला मिळेल का. पहिला चेंडू वाईड. संकेत भगतचा पहिला चेंडू वाईड. समीकरण बदललं. 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा असताना काल सामना वाचवला पाली संघानं. 6 चेंडू 9 धावा असताना सामना वाचवला पाली संघानं. आणि तो चमत्कार आज पाहायला मिळेल का. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिल्यांदा 6 चेंडू 7 धावा राहुलने वाचवल्या पाली संघासाठी. आणि हर्षल शेलकेनं 6 चेंडू 9 वाचवल्या. सुपर 12 मध्ये आपल्या संघाला गोलंदाजांनी नेऊन पोहोचवलं. इथं काय घडणार. अपील केली जाते. जोरदार पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. पण दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. 5 चेंडू मध्ये 8 ची गरज. टॉम पवार ज्यानं षटकारानं आपलं खातं उघडलं होतं तो टॉम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. 5 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सामना होता कुठं आणि सामना बंटीने आणून ठेवला कुठं. सलग आलेल्या 3 षटकारानं सारीच समीकरणं बदलवली. 5 चेंडू 8 धावांची गरज. समजदारीचं क्रिकेट एकच घेतली जाणार. कारण 13 चेंडू मध्ये 40 धावांची धुवाधार खेळी साकारलेला बंटी आता स्ट्राईकवर असणार आहे. समजदारीचं क्रिकेट मोठा फटका खेळण्याऐवजी फॉर्म मध्ये असणारा टच मध्ये असणाऱ्या आपल्या साथीदाराला स्ट्राईक देणं गरजेचं असतं आणि ती समजदारी टॉम पवारने दाखवली आहे. 4 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय. चेंडू जाणार 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पर. समीकरण बदलणार. बदलली. चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आमचे समालोचक मित्र रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव दीपक पाटील पलसपे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. निश्चित आजच्या रजनीत अप्रतिम मराठी आपल्याला ऐकायला मिळेल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
भाग्यवंत आहोत आपण. 3 चेंडू 3 धावांची गरज. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि ती एक धाव आली आहे. आत्ता मात्र सामना पुन्हा एकदा 2 चेंडू 2 धावांची गरज. आपण याच मैदानावर 5 चेंडूमध्ये 1 धाव आवश्यक असताना सांगडे संघाने शेवटच्या चेंडूवर सामना नेलेला पाहिला आहे. एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना आलेला षटकारही पाहिला आहे. 2 चेंडूवर 2 धावांची गरज. दोन्ही संघांचे पाठीराखे निर्धाव निर्धाव चेंडू. एका चेंडूवर 2 धावांची गरज. ती 1 धाव घेण्याचं केलेली चूक असेल का बंटी गुरवची? कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नाही, हा कंपल्सरी नियम. सर्वत्रच हा नियम फॉलो केला जातो. एका चेंडूवर 2 धावांची गरज. 6 चेंडू 9 असताना आला बाईड. 6 चेंडू 8 ची गरज. त्यानंतर एक चौकार आपण पाहिला. आता गरज आहे एका चेंडूवर 2 धावांची. शेवटचा षटकातील चेंडू. प्रेशर 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 दोघांवरही प्रेशर असणार आहे. फासफूस फासफूस फासण्या करतायत. चेंडू निर्धाव. एकच रिव्ह्यू दिला जाणार होता आणि अशा रीतीने सामना वाचवलाय सामना गोलंदाजानं. 6 चेंडूवर 9 धावा असताना हा सामना वाचवलाय. टॉम पवार स्ट्राईकवर राहिला आणि त्याचा फायदा. कट टाकलेले चेंडू खेळता आले नाहीत आणि चेंडूमध्ये 45 धावांची खेळी आणि ती खेळी इथं बंटीची बॅटिंग आपण पाहतोय. आक्रमण एक हाती लढा दिला होता बंटीनं. मात्र एकट्याले लढाई जिंकता येत नाही. तिथं सहकार्यांची पण साथ लागते. ती साथ मिळाली नाही कंचनबाई आणि हा सामना हातातोंडाशी आलेला सामना गमवावा लागलाय. फणसडोंगरी संघानं या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. नांदगाव संघाचे अभिनंदन आणि पुढच्या फेरीसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच चला आता जी लढत झाली बघा या सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात मनीषने 36 धावांची दमदार खेळी साकारली, परंतु